तुम्हाला एफडी करायची आहे ना? हो. पेमेंट मोड काय असेल? कॅश? अच्छा चेक. बरं, मग तुम्हाला तुमचा चेक नंबर लागेल. हो, हे घ्या. बोला. तू बोल. काय बोलू? तेच जे तुझं अर्धवट राहिलेलं वाक्य आहे ना ते बोल. मी? हो. जानवी, याला काय अर्थ आहे ग? म्हणजे लोकांच्या डोक्यात असं पिल्लू सोडायचं आणि आपण मात्र सुखात राहायचं, बरोबर आहे काय? तू हसतेस का? जानवी, मी काय विदूषक आहे का? काही विनोद केला का मी? ऐका ना, खूप गर्दी आहे, आपण नंतर बोलूया. चालेल, म्हणजे बाकी सगळं आपण नंतर बोलू, पण ते सकाळचं एक वाक्य परत बोल ना. काय ना, मी नीट ऐकलं नाहीये. का नाही ऐकलं? कारण एक मुलगी इतकी वेड्यासारखी गाडी चालवत होती ना, मी तिच्या शेजारी माझा जीव मुठीत धरून बसलो होतो. त्यामुळे जीवाला सुखवणारी वाक्य माझ्या कानावर पडलीच नाहीयेत. अच्छा, म्हणजे तिचं ड्रायव्हिंग नाहीच आवडलं का? अगं, ती मुलगीच आवडते मला, त्यामुळे काय, मला तिचं सगळंच आवडतं, अगदी ड्रायव्हिंग सुद्धा. आणि सांगू, गप्पा बसा श्रीरंग. मला तिचे डोळे, तिचं हसणं, तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचं रुसणं, रागावणं, चिडणं सगळं आवडतं. श्रीरंग, मी खरंच कामात आहे, आपण नंतर बोलूया प्लीज. फोन ठेवा ना. मी जर आत्ता फोन ठेवला तर मला काय मिळेल? काही तुमचं. अरे त्यांना मी 3 शब्द तर म्हणायचे. बोल ना पटकन. मी फोन ठेवते. बाय बाय. आज संध्याकाळी तुझ्या या हसण्याचा अर्थ हो असा घ्यायचा का मी? बाय. चेकबुक देता ना? हाँ, हो थँक्यू. आणि मी ना पटकन श्रीच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसलो. इतके चेहरे पडलेले दोघांचे. आणि मग तुम्ही खूप हसलात हो ना? मनातल्या मनात ग, असं त्यांच्या समोर नाही. दुष्ट आहे जा कांता तू. गंमत ग. ऐक ना, श्री सारखा आरशातनं मागे मागे बघत होता, सारखा सारखा. इतका की थोड्या वेळाने मी त्याला विचारलं, काय रे मागून कोणी हॉर्न वाजवतंय का, सारखा मागे बघतोयस ते? एवढा गडबडला ना, जान्हवी तर खिडकीच्या बाहेरच बघायला लागली. भाऊजी, खरंच मला असं वाटतंय ना की मी तिथे का नव्हते. काही उपयोग झाला नसता वहिनी. या सगळ्या गोष्टीने आपल्या कधी लक्षातच येऊ शकत नाही. जी बारीक नजर असते सगळीकडे. अरे फिर हम उडती चिडिया के पंख मोजणाऱ्यांमधले आहे. बघ आई. कांता, फार छळ नकोस त्यांना. आत्ता कुठे गाडी रुळावर येते, रुळावरच राहू दे ती. मी काय लगेच धक्का देणार काही गाडीला? पण ऐक ना, गंमत ऐक ना, येताना ना मी श्री बरोबर पूर्ण वेळ कामाविषयीच बोलत बसलो. खूप बोललो. त्यांना दोघांना काही बोलूच दिलं नाही, एक अक्षरही बोलू दिलं नाही. त्यांना दोघांना बहुतेक कुठेतरी जायचं होतं. माझ्या ते लक्षात आलं. मग मी काय केलं, श्रीला घाई केली. म्हटलं चला 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 पटकन घरी चला, मला घरी जायचं काम आहे. त्यांना मला इकडे सोडावंच लागलं. आणि मग ते इथनच अटकले. वा, छान. कांता, अशाने तू त्यांच्या लव्ह स्टोरीतला विलन होणार. म्हणजे विलन महत्वाचा असतो बेबी. अरे कुठली सिरियल बघ, सिनेमा बघ, विलन महत्वाचा आहे. हिरो हिरोईनचा डायबेटिक गोडगोडपणा लोक किती वेळ सहन करणार? विलन पाहिजेच. विलन नसेल तर हिरो हिरोईन मधलं प्रेम कसं वाढणार?
ओढ कशी वाढणार? सो जान्हवी आणि श्रीमधलं प्रेम वाढावं म्हणून मी हे सगळं करतोय. वा 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 भाऊजी, काय उदात्त हेतू आहे तुमचा. पण खरं आहे ते, दोन लोकांना जवळ आणायचं असलं ना की त्यांना मध्ये मध्ये दूर करावं, आणि दूर करायचं असलं ना तर त्यांना अतिशय जवळ आणावं. निसर्गाचा नियमच आहे हा. अति जवळ आले की माणसं दूर जातात. अतिपरिचयात अवज्ञा होतेच ना ग. शारीरिक आकर्षण आणि प्रेम यातला फरक ज्यांना कळतो असे सुज्ञ फार कमी असतात. पण एकमेकांना स्पेस देणं गरजेचं असतं. बरं चला. आणि हेच लोकांना कळत नाही. अरे हा कसला बॉक्स आहे? पेढे आईने आणलेत. वा वा वा, मी खाते थोडस. उरटेस तू पण. अर्धा दे. बरं अर्धा घे. मस्त आहे. हो ना. कुठून आणले? आई विघ्नेश्वराला गेल्या होत्या ना, तिथून येताना आणलेत त्यांनी. विघ्नेश्वराला? पण तिथे नाही आहे दुकान. कुठेतरी वाचलंय आहे दुकान. म्हणजे अगं इकडचं आरटीओ आहे ना, तिथे आहे दुकान. विलनची एंट्रीची वेळ झाली. काय? नाही काही नाही. छान आहे पेढा, खाऊन. हा हा हॅलो श्री, अरे कुठे आहात तुम्ही? लवकर या, वाट बघतोय आम्ही सगळे. हो निघालोय. हो येस, ऑन द वे. बाय बाय. चला निघावं लागणार आहे. बरं जाताना आता तू गाडी चालवणार आहेस की मी चालवू? तुम्ही चालवा. वा, आता हळूहळू माझं हेही काम तूच करणार आहेस असं वाटतंय मला. नाही, मला आवडतं तुम्ही गाडी चालवता ते. म्हणजे तुमच्या शेजारी विश्वासाने बसायला खूप आवडतं. पण मग शिकलीस का गाडी? स्वतःला चॅलेंज म्हणून. म्हणजे माझ्या मनातून भीती गेलीये हे स्वतःला आणि तुम्हाला सांगता यावं ह्यासाठी. नाही पण खरंच जान्हवी, अगं काय सॉलिड धक्का दिलास तू मला. काय ग, कुठे शिकलीस कुठे तू? आणि कोणी शिकवलं तुला? चांगली चालवतेस म्हणजे प्रॅक्टिस हे भरपूर केली असणार. मला एक सांग, हे सगळं मला कळलं कसं नाही? नाही, तू हसताना खूप छान दिसतेस आणि मला आवडतेसही, पण म्हणून नुसतं हसून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळणार आहे. सांगते, पण आत्ता नको. मग कधी सांगणार आहेस? आधी घरी तर जाऊया. घरच्यांसमोर सांगणार आहेस मला? हो. सगळ्यांसमोर सांगणार आहेस? तिरंग काहीही यार. इकडे या दोघ जण. बसा बसा बसा. अगं बेबी, बस आधी, बस खाली, बस बस. हा बस. पार्किंगला वेळ लागला का? जान्हवीला गाडी पार्क कशी करायची हे शिकवत होतास? गप ग बेबी. बरं एक मिनिट, आधी मला या पेढ्यांचं रहस्य सांगायचंय आणि मग पुढे बोलायचं. सांग. हा फोड आता जान्हवी सगळं. हा आता झालं ना श्रीला सरप्राईज देऊन? का अजून काही द्यायचं राहिलं असेल तर राहू दे आता. बेबी आहेत त्यातले 2 पेढे ना त्याच्या तोंडात कोंब, म्हणजे पुढे काही बोलायचं नाही. आणि नाकाचं काय करशील? ज्यात त्यात खुपसत असतो ना, म्हणून वाकडं झालंय असं.
तरीच म्हटलं म्हणजे नाकाचा उल्लेख कसा काय नाही झाला अजून. काही नाही ग बेबी, जळतेस तू, जळतेस माझ्यावर. तुझं ना काय ना हत्तीने पाय दिल्यासारखं ठरवलंच तरी खूपच येणार नाही कुठे. भाऊजी बेबी, मला वाटतंय आपण नाक हा विषय जरा नंतर अभ्यासाला घेऊया. हा, सध्या त्या पेढ्यांचं काय हे जरा विचारूया आपण यांना. काय जान्हवी, तूच सांग बाई. मला ना लहानपणापासूनच गाडी चालवण्याचं खूप अट्रॅक्शन होतं. म्हणजे मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला गाडी चालवताना बघायचे ना, तेव्हा मला इतका आदर वाटायचा त्या व्यक्तीचा. आणि आमच्याच घरी काय शेजारी पाजारी कोणाकडेच गाडी नव्हती कधी. त्यामुळे गाडी चालवणं ना हे माझं स्वप्न होतं. आणखी एक गोष्ट होती, म्हणजे आजूबाजूची माणसं जेव्हा एखाद्या बाईला स्पेशली कशी गाडी चालवता येत नाही किंवा कसं बायकांना पार्किंगच करता येत नाही असं म्हणायच्या, तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. म्हणजे कधीतरी तर असं वाटायचं लोक आपल्यालाच बोलतायत का. मग एकदा आईजींशी बोलताना मला कळलं की आईजी स्वतः गाडी चालवतात आणि माझा इतका आदर वाढला ना ते ऐकून तुमच्याबद्दल. मला खूप अभिमान वाटायला लागला. आणि मग एकदा आम्ही दोघीच लॉंग ड्राईव्हला गेलो होतो, तेव्हा मी आईजींना ज्या आत्मविश्वासाने गाडी चालवताना पाहिलं ते पाहून मी भारावून गेले होते खरंच. वाटलं आपल्यालाही जमायला हवंय, आपणही शिकायला हवं. आणि मग एकदा बोलता बोलता मी आईजींना असं म्हणाले की मला ही गाडी शिकावीशी वाटतेय. तर त्या पटकन शिक असं म्हणाल्या. म्हणजे सुरुवातीला मला खूप भीती वाटली आणि कॉन्फिडन्सही नव्हता. बरं, त्यातून असंही वाटायला लागलं की आपल्याला जमलंच नाही तर घरात असं होईल का आपलं. पण मग माझ्यापेक्षा आईजींनीच खूप मनावर घेतलं. मग मी आईजींकडे एक हट्ट धरला फक्त की मी गाडी चालवायला लागले ना की मग आपण घरात सांगूया. त्यांना ते मान्य नव्हतंच, पण माझ्यासाठी हो म्हणाल्या त्या. आणि मग काय, आमची प्रॅक्टिस सुरू झाली. मग रोज रात्री जायचो आम्ही गाडी शिकायला. अच्छा. सुरुवातीला मी इतकी घाबरले होते माहितीये. म्हणजे आपल्याला गाडी चालवणं जमू शकेल असं वाटतच नव्हतं मला. पण आईजींनी मात्र ध्यास घेतला होता मला गाडी शिकवण्याचा. त्यांनी मला लंच अवर मध्ये एका मोटर ट्रेनिंग स्कूल मध्ये सुद्धा घातलं होतं. म्हणजे मी जायचे प्रॅक्टिस करायला.
बर. मग हळूहळू भीड चेपायला लागली होती. पण तरीही अजून पुरेसा आत्मविश्वास येत नव्हताच. त्यातून जर आपल्या घरच्या गाडीवर प्रॅक्टिस करायची म्हटली तर मला इतकं दडपण यायचं, म्हणजे वाटायचं आपण कुठेतरी जाऊन आदळू, आपण काहीतरी नुकसानच करू, घरच्यांना काय वाटेल. आणि मुळात गाडी चालवताना सगळे कंट्रोल आपल्याच हातात असतात ना. मग अशा वेळी जर आपण गिअर टाकायलाच विसरलो किंवा सिग्नल द्यायचे राहिले आणि काही मोठा प्रॉब्लेम झाला तर मग अशा विचारांनीच मला खूप भीती वाटायची. आणि मग मी आई आजींना काहीतरी कारण द्यायला लागले, म्हणजे माझं पोटच दुखतंय, आज जरा डोकंच दुखायला लागलंय. पण मग आई आजी रागवायच्या माझ्यावर आणि मला घेऊन जायच्या गाडी शिकवायला. आणि मग मी तुमच्याशी बोलले. म्हणजे मला असं वाटलं की श्रीरंगकडून शिकूया ना आपण गाडी. पण मग सगळाच गोंधळ होऊन बसला. किती हळूहळू हळूहळू हळू करायचं. हळू. अगं जान्हवी, तू काय करतेस? खूप गरम होत आहे ना. एसी चालत नाहीये का? आज जे काही मी पाहिलंय त्यावरून मला असं वाटतं की जान्हवीनी गाडी चालवणं ही खूप मोठी रिस्क आहे. आता तू तिच्याकडे आत्मविश्वासही नाहीये आणि गाडी चालवण्याचा तो सेन्सही तिच्याकडे नाही. म्हणूनच सध्या तरी जान्हवी तिचं गाडी शिकणं थांबवणार आहे. अच्छा, म्हणजे त्याच्या आधीच तुझं सगळं ठरलं होतं तर? नाही, ठरलं नव्हतं श्रीरंग. पण म्हणजे तुमची इतकी टोकाची रिॲक्शन असेल अशी मी अपेक्षाच केली नव्हती. मी ठाम नकारच दिलात मला. नाही, तुम्ही चुकीचं वागलात असं नाही म्हणत आहे. तुमचं अजिबात चुकलं नव्हतं, बरोबर होतं तुमचं. पण त्यानंतर मी पुन्हा डळमळीत झाले आणि थोडासा कॉन्फिडन्सही गेला, घाबरले. अगं एरवी चांगली चालवतेस की तू गाडी, श्री समोरच अशी का चालवलीस? मी खूप नर्वस झाले होते आई आजी. एकतर ते अचानक माझ्या शेजारी येऊन बसले आणि बसले ते माझी परीक्षा घ्यायलाच. त्यामुळे मला जरा जास्तच दडपण आलं आणि मग माझ्या हातून सगळ्या चुकाच व्हायला लागल्या. श्रीरंग जसे चिडायला लागले तशी मी आणखीनच घाबरून गेले आणि मग सगळाच फियास्को झाला. जाऊ दे ना आई आजी, नाही मला गाडी चालवता आली तर काय बिघडणार आहे, जे आहे ते बरं आहे, असंच असू दे. उगाच श्रीरंग चिडतील माझ्यावर. काही चिडणार नाही तो. चिडतायत ते सध्या. अगं तू कॉन्फिडन्स नसताना हे करतेस हे दिसतंय त्याला. मग काळजी वाटणं स्वाभाविक आहे ना. आता तू चांगली गाडी चालवून दाखवलीस तर कशाला चिडेल तो? उलट तू आता दाखवच त्याला. आई आजी, हो, आता त्याच्यापासून लपवून गाडी शिकायला लागलीस ना तू. खरं तर त्याचीही गरज नव्हती, पण आता सुरुवात केलीस ना तर मध्ये सोडू नकोस. त्याला सरप्राईजच दे तू. नाही आई आजी, पुन्हा परत कधीच मी गाडी चालवत असताना ते माझ्या शेजारी नाही बसणार. ते बघू नंतर. आधी मुळात तू चांगली गाडी चालवायला शिक. मला जमेल का? का नाही जमणार? अगं जगात इतकी जण गाडी चालवतात, तुला का नाही जमणार? हे बघ, अपयशाने खचून जाणाऱ्यातली नाहीयेस तू. एक एम ठेव, ध्येय ठेव डोळ्यासमोर. नक्की सगळं जमेल तुला. उठ आता, रडत बसू नकोस. श्रीला सरप्राईज दे, त्याला इम्प्रेस कर, त्याला परत तुझ्या प्रेमात पाड. नक्की जमेल तुला. अगं तुला जमणार नाही असं वाटलं असतं तर मी करायला सांगितलं असतं का तुला? आई आजींच्या बोलण्याने मला धीर आला, स्फुरण चढलं आणि आता आपण हे करायचंच असं मी ठरवलं. म्हणजे श्रीरंगांना गाडी चालवून दाखवायचीच असं ठरवलं मी. आणि मग मीही मनावर घेतलं.
जमेल तसं जमेल त्या लोकांशी ड्रायव्हिंग बद्दल सतत बोलायला लागले. जे काही शिकता येईल ना ते सगळं शिकून घेण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे प्रत्येकाकडून मी थोडं थोडं शिकायला लागले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रीरंगाच्या ड्रायव्हिंगचं खूप बारकाईने निरीक्षण करायला लागले. हळूहळू मी शिकत होते. थोडी थोडी प्रगती करायला लागले होते. आणि महत्वाचं म्हणजे दुसऱ्या गिअर वरून तिसऱ्या गिअर मध्ये गाडी चालवायला लागले होते. अरे वा, दुसरा गिअर पण टाकलास की. आला आला कॉन्फिडन्स आला. बरं आता स्पीड पकडून थर्ड बघ टाकता येतो का. आणि टाक थर्ड. शाबास. आणि मग अचानक एका रात्री मी हा चोरटा ड्रायव्हिंग क्लास पकडला.